दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बालगोपाळांचा तान्हापोळा आयोजित। राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय कार्यासोबतच बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहित करणारा तान्हापोळा। विदर्भातील ग्रामीण भागात पोळ्याला विशेष महत्त्व असून बैलपोळ्यानंतर दुसऱ्या दिवशी साजरा होणारा तान्हापोळा हा शेतकरी समाजाचा पारंपरिक उत्सव मानला जातो। या दिवशी लहान मुले व युवक कागद, माती व लाकडापासून बनवलेल्या छोट्या बैलांच्या मूर्ती सजवून गावात मिरवणूक काढतात। तान्हापोळ्यासोबतच कळदोळा ही प्रथा देखील तितकीच महत्त्वाची आहे। पोळ्याच्या दिवशी शेतकरी व घरातील वयोवृद्ध मंडळी मुलांच्या कमरेला व बांधाला कळदोळा, निळ्या प्रकाराचे औषध गवत व फुलांचा गुच्छ बांधतात। यामागील श्रद्धा अशी की वर्षभर मुलांना कोणताही आजार, नजरेचा त्रास किंवा अनिष्ट घटना होऊ नये। हा कळदोळा बांधण्याचा रिवाज केवळ धार्मिक नसून पारंपरिक आयुर्वेदिक दृष्टिकोनातही लाभदायी मानला जातो। गावोगावात तान्हापोळ्याच्या मिरवणुका, गाणी, ढोलताशांचा गजर आणि मुलांच्या आनंदामुळे ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण निर्माण होते। अशा रीतीने पोळा आणि तान्हापोळा हे केवळ सण नसून शेतकरी जीवनातील कष्ट, श्रद्धा आणि संस्कृतीचं प्रतीक असल्याचं जाणकार सांगतात। धामणगाव रेल्वे येथील तान्हापोळा अधिक लक्षवेधी ठरला। चिमुकल्यांवर हजारोंच्या बक्षिसांचा वर्षाव। धामणगाव रेल्वे येथे 31 वर्षाची परंपरा असलेला लालचंद गुप्ता व मोहन चव्हाण यांच्या नेतृत्वात बालगोपाळ तान्हापोळा उत्सव समिती सिनेमा चौक तर्फे सुरू असलेला तान्हापोळा मोठ्या उत्साहात 23 ऑगस्ट शनिवार रोजी साजरा करण्यात आला। या बालगोपाळ तान्हापोळा उत्सव समिती सिनेमा चौक तर्फे आयोजित कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले आहे। या उत्सवामध्ये धामणगाव शहरातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट शेतकरी वेशभूषा करून कार्यक्रमात सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाला पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून आपल्या मुलाचं कौतुक पाहण्यासाठी कार्यक्रमाची शोभा वाढवली। या कार्यक्रमात लहान चिमुकल्यांनी आपल्या कलाकृतीतून तयार केलेली वेशभूषा, तान्हापोळा, बैलजोडी दाखवून उपस्थित होते। या कार्यक्रमाला पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनिल शर्मा, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती। आज श्री साई बाल तान्हापोळा तर्फे हा भव्य दिव्य असा तान्हापोळा आयोजित करण्यात आलेला आहे। आज तिसरं वर्ष ह्या पोळ्याचं सर्वांच्या सहकार्यानं पूर्ण केलेलं आहे आणि मी अशी विनंती करतो की सर्वांनी ह्या पोळ्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे। पुढे पण हा पोळा असाच चालत राहो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आमच्या सर्व कॉलनीत परिसरातील नागरिकांनी ह्या पोळ्याचा आनंद घ्यावा। प्रथम पुरस्कार या पोळ्यामध्ये आपण सायकल ठेवलेली आहे, मोठी सायकल ठेवलेली आहे। द्वितीय पुरस्कार छोटी सायकल ठेवलेली आहे आणि तिसरा पुरस्कार आपण हे स्टडी टेबल ठेवलेला आहे। आणि तसंच सर्व बालगोपालांना आपण कंपल्सरी गिफ्ट देणार आहे। टिफिन बॉक्स झालेले आहे, कंपास, असे बुक, पेन, असे अनेक उपक्रम आपण हर वर्षी राबवत असतो। आणि तुम्ही बघत आहे की खूप मोठ्या प्रमाणात ह्या पोळ्याला प्रोत्साहन मिळत आहे। भरपूर लोक येत आहे, सहभागी घेत आहे आणि या लहान बालगोपालांचा उत्साह वाढवण्याकरिता आम्ही हा पोळा आयोजित केलेला आहे आणि असेच पुढे सुद्धा आम्ही ही परंपरा कायम जोपासू असे मी माझी भावना व्यक्त करतो। आपली संस्कृती, आपला उत्सव। शॉर्ट व्हिडिओ दे हो ले सांग।